स्वागत आहे आपल्या सर्वांचं लॅब टेक्निशियन या यूट्यूब चॅनलवर। आज आपण ADMLT सेकंड सिम रिगार्डिंग ॲडव्हान्स टेक्निक अँड फ्युचर ट्रेंड्स या रिगार्डिंग मोस्ट इम्पॉर्टंट असे इन्फेक्शियस डिसीज या टॉपिकवर मोस्ट इम्पॉर्टंट असे MCQ पाहणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा। क्वेश्चन नंबर फर्स्ट, HBsAg इज ए मार्कर ऑफ विच डिसीज? HBsAg हा कोणत्या आजाराचा मार्कर आहे? ऑप्शन ए HIV, ऑप्शन बी हिपॅटायटिस बी, ऑप्शन सी हिपॅटायटिस सी, ऑप्शन डी मलेरिया। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, हिपॅटायटिस बी। HBsAg हा हिपॅटायटिस बी सरफेस अँटीजन आहे आणि हा रक्तात आढळल्यास त्यालाच हिपॅटायटिस बीचे इन्फेक्शन झालेले हे असे दर्शवते। त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी। नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर सेकंड, विच प्रायमरी इफेक्ट्स विच HIV प्रायमरली अफेक्ट्स विच सेल्स? म्हणजे HIV मुख्यतः कोणत्या पेशींना संक्रमित करत असतो? ऑप्शन ए RBC, ऑप्शन बी प्लेटलेट्स, ऑप्शन सी CD4 T सेल्स, ऑप्शन डी न्यूट्रोफिल्स। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, CD4 T सेल्स। हा क्वेश्चन खूप वेळा एक्झाममध्ये विचारलेला आहे, एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे। HIV हा CD4 म्हणजेच T लिम्फोसाईट नष्ट करत असतो, त्यामुळे आपल्या इम्युनिटीवर याचा इफेक्ट होतो व आपली इम्युनिटी वीक होत असते। त्यामुळे HIV प्रायमरी अफेक्ट CD4 T सेल्स। नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3, विच टेस्ट इज यूज्ड फॉर HIV स्क्रीनिंग? HIVच्या स्क्रीनिंगसाठी कोणती टेस्ट वापरली जाते? ऑप्शन ए ELISA, ऑप्शन बी विडाल, ऑप्शन सी VDRL, ऑप्शन डी मॉन्टॉक्स टेस्ट। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए ELISA टेस्ट। ELISA टेस्ट ही HIV अँटीबॉडी डिटेक्ट करण्यासाठी यूज केली जाते। नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4, कन्फर्मेटरी टेस्ट फॉर HIV इज? HIVसाठी कन्फर्मेटरी टेस्ट कोणती आहे? ऑप्शन ए ELISA, ऑप्शन बी वेस्टर्न ब्लॉट, ऑप्शन सी रॅपिड टेस्ट, ऑप्शन डी PCR। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, वेस्टर्न ब्लॉट ही टेस्ट HIVच्या कन्फर्मेटरी टेस्टसाठी केली जाते। एक्सप्लेनेशन, HIV पॉझिटिव्ह ELISA नंतर ELISA पॉझिटिव्ह नंतर कन्फर्मेटरी टेस्टसाठी वेस्टर्न ब्लॉट ही टेस्ट कन्फर्मेटरी टेस्ट म्हणून HIVसाठी वापरली जाते। नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5, HCV इज ट्रान्समिटेड बाय मेनली? HCV मुख्यतः कशामुळे पसरतो? ऑप्शन ए एअरमुळे, ऑप्शन बी वॉटरमुळे, ऑप्शन सी ब्लड ट्रान्सफ्युजनमुळे, ऑप्शन डी फूडमुळे। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, ब्लड ट्रान्सफ्युजनमुळेच HCV हा ट्रान्समिट होत असतो। HCV म्हणजेच हिपॅटायटिस सी व्हायरस हा रक्ताद्वारे पसरत असतो। नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 6, एक्झामच्या दृष्टिकोनातून रोटा व्हायरस हा देखील खूप मोस्ट इम्पॉर्टंट असा टॉपिक आहे, कारण या टॉपिकवर 2 ते 3 क्वेश्चन विचारले जाऊ शकतात। रोटा व्हायरस कॉजेस विच कंडिशन? म्हणजेच रोटा व्हायरस कोणता आजार करत असतो? ऑप्शन ए निमोनिया, ऑप्शन बी डायरिया, ऑप्शन सी हिपॅटायटिस, ऑप्शन डी TB। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, डायरिया। रोटा व्हायरस हा डायरिया कॉज करत असतो आणि रोटा व्हायरस हा लहान मुलांमध्येच सेव्हिअर डायरिया कॉज करत असतो। नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 7, विंडो पिरियड इज सीन इन? म्हणजे विंडो पिरियड कोणत्या आजारामध्ये आपल्याला पाहायला मिळतो? ऑप्शन ए मलेरियामध्ये, ऑप्शन बी HIVमध्ये, ऑप्शन सी टायफॉईडमध्ये, ऑप्शन डी TBमध्ये। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, HIVमध्ये आपल्याला विंडो पिरियड पाहायला मिळतो। विंडो पिरियड म्हणजेच काय? HIVमध्ये ज्यावेळेला अँटीबॉडी दिसण्यापूर्वीचा कालावधी जो असतो त्यालाच विंडो पिरियड असे म्हणतात। नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 8, विच अँटीजन ॲपियर फर्स्ट इन हिपॅटायटिस बी? म्हणजेच हिपॅटायटिस बीमध्ये सर्वात आधी कोणता अँटीजन आपल्याला पाहायला मिळतो? ऑप्शन ए HBeAg, ऑप्शन बी HBcAg, ऑप्शन सी HBsAg, ऑप्शन डी anti-HBs। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, HBsAg। HBsAg हा सर्वात पहिला मार्कर आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 9, HIV बिलॉंग्स टू विच फॅमिली? म्हणजे HIV कोणत्या फॅमिलीपासून बिलॉंग करतो? ऑप्शन ए रेट्रो व्हायरस, ऑप्शन बी ॲडेनो व्हायरस, ऑप्शन सी हर्प्स व्हायरस, ऑप्शन डी ऑर्थो
मॅक्झोव्हायरस, तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए रेट्रोव्हायरस. HIV हा रेट्रोव्हायरस असून हा एक RNA व्हायरस आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 10. HCV इज व्हॉट टाईप ऑफ व्हायरस, म्हणजे HCV इज विच टाईप ऑफ व्हायरस, म्हणजे HCV कोणत्या प्रकारचा व्हायरस आहे. ऑप्शन ए DNA व्हायरस, ऑप्शन बी RNA व्हायरस, ऑप्शन सी बोथ, ऑप्शन डी नन. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी RNA व्हायरस. HCV म्हणजे हेपॅटायटिस सी हा RNA व्हायरस आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 11. क्वेश्चन नंबर 11. रोटा व्हायरस इज ट्रान्समिटेड बाय. रोटा व्हायरसचं ट्रान्समिशन कशाद्वारे पसरले, म्हणजे रोटा व्हायरस कशाद्वारे पसरला जातो. ऑप्शन ए एअर थ्रू, ऑप्शन बी फेकल ओरल रूट थ्रू, ऑप्शन सी ब्लड थ्रू, ऑप्शन डी सेक्शुअली. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी ओरल फेकल रूटद्वारेच रोटा व्हायरस हा ट्रान्समिट होत असतो. म्हणजेच प्रामुख्याने दूषित पाणी, अन्न व पाण्यामुळे रोटा व्हायरस हा ट्रान्समिट होत असतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 12. एड्स इज कॉज्ड बाय. एड्स हा कशामुळे होत असतो. ऑप्शन ए HBVमुळे, ऑप्शन सी HIVमुळे, ऑप्शन डी HCVमुळे, ऑप्शन डी रोटा व्हायरसमुळे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी HIVमुळे. HIVचं इन्फेक्शन झाल्यामुळे पुढे जाऊन तो एड्समध्ये बदलत असतो, त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी HIV हे याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 13. विच मार्कर इंडिकेट्स इम्युनिटी ऑफ HBV, म्हणजे इम्युनिटीसाठी HBVसाठी इम्युनिटी कोणता मार्कर दर्शवतो. ऑप्शन ए HBsAg, ऑप्शन बी अँटी HBs, ऑप्शन डी HBAg, ऑप्शन सी HBAg, ऑप्शन डी HBcAg. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी अँटी HBs. अँटी HBs पॉझिटिव्ह म्हणजेच आपल्याला इम्युनिटी मिळालेली असते, त्यामुळे अँटी HBs हे इम्युनिटी मार्कर म्हणून काम करते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 14. HIV स्प्रेड थ्रू. HIVचं संक्रमण कशाद्वारे होतं. ऑप्शन एअर थ्रू, ऑप्शन बी ब्लड अँड सेक्शुअली कंटेंट, ऑप्शन डी फूड थ्रू, ऑप्शन डी वॉटर थ्रू. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी HIV स्प्रेड हा ब्लड अँड सेक्शुअली कंटेंटमुळे होत असतो. HIV ब्लड. क्वेश्चन नंबर 15. विच हेपॅटायटिस हॅज हायेस्ट क्रोनिसिटी, म्हणजे कोणता हेपॅटायटिसमध्ये क्रोनिक होण्याची शक्यता सर्वात जास्त असते, म्हणजे सर्वात सिव्हिअर हेपॅटायटिस कोणता आहे. ऑप्शन ए HBV, ऑप्शन बी HBA, ऑप्शन सी HCV, ऑप्शन डी HEV. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी HCV, म्हणजेच हेपॅटायटिस सी हा सर्वात क्रोनिक इन्फेक्शन करणारा डिसीज आहे आणि हा सर्वात जास्त क्रोनिक इन्फेक्शन यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 16. क्वेश्चन नंबर 16. द रोटा व्हायरस वॅक्सिन इज गिवन टू, म्हणजे रोटा व्हायरस वॅक्सिन कोणाला दिली जाते. ऑप्शन ए अडल्ट्स, ऑप्शन बी चिल्ड्रन्स, ऑप्शन डी एल्डरली, ऑप्शन डी प्रेग्नेंट. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी चिल्ड्रन्स. लहान मुलांमध्ये डायरियापासून संरक्षण देण्यासाठी ही लस किंवा संरक्षणासाठी ही लस दिली जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 17. इलायझा काय डिटेक्ट करत असते. ऑप्शन ए अँटीजन, ऑप्शन बी अँटीबॉडी, ऑप्शन सी बोथ, ऑप्शन डी नन. तर याचं योग्य उत्तर आहे इलायझा हा अँटीजन अँटीबॉडी हे दोन्ही पण डिटेक्ट करत असते. इलायझा अँटीजन आणि अँटीबॉडी हे दोन्ही डिटेक्ट करत असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 18. HIV जिनोम टाईप इज. HIVचा जिनोम कोणत्या प्रकारचा असतो. ऑप्शन ए सिंगल स्टँडर्ड DNA, ऑप्शन बी ऑप्शन ए डबल स्टँडर्ड DNA, ऑप्शन सेकंड सिंगल स्टँडर्ड RNA, ऑप्शन थर्ड डबल स्टँडर्ड RNA, ऑप्शन फोर्थ सिंगल स्टँडर्ड DNA. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी HIV हा सिंगल स्टँडर्ड RNA व्हायरस आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 19. HBV वॅक्सिन कंटेन्स, म्हणजेच
HBV वॅक्सिनमध्ये काय आपल्याला पाहायला मिळते? लाईव्ह व्हायरस, ऑप्शन बी किल्ड व्हायरस, ऑप्शन सी HBsAg, ऑप्शन डी DNA. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी HBsAg, म्हणजेच रिकॉम्बिनेंटेड ऑफ HBsAg वापरली जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 20. HIV डिस्ट्रॉय विच इम्युनिटी, म्हणजे HIV ही कोणती इम्युनिटी नष्ट करत असते? ऑप्शन ए ह्युमरल इम्युनिटी, ऑप्शन बी सेल मीडिएट इम्युनिटी, ऑप्शन डी बोथ, ऑप्शन डी नन. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी सेल मीडिएट इम्युनिटी ही डिस्ट्रॉय करत असते HIV. सेल मीडिएट इम्युनिटी HIVमुळे आपल्याला कमी झालेली पाहायला मिळते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 21. विच हेपॅटायटिस व्हायरस इज ट्रान्समिटेड बाय फेकल ओरल रूट, म्हणजे असा कोणता हेपॅटायटिस व्हायरस आहे जो फेकल ओरल रूटद्वारे पसरला जातो? ऑप्शन ए HBV, ऑप्शन बी HCV, ऑप्शन डी HAV, ऑप्शन डी HDV. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी HAV म्हणजे हेपॅटायटिस ए व्हायरस. हेपॅटायटिस ए हा दूषित पाणी व अन्नामुळे पसरतो, त्यामुळे हा डिसीज कॉज्ड हा फेकल ओरल रूटद्वारे पसरला जातो. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी HAV हेपॅटायटिस ए व्हायरस. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 22. विच मार्कर इज इंडिकेट ॲक्टिव्ह रिप्लिकेशन ऑफ HBV, म्हणजे HIVमध्ये ॲक्टिव्ह रिप्लिकेशन कोणता मार्कर दर्शवतो? तर ऑप्शन ए HBsAg, ऑप्शन बी anti-HBs, ऑप्शन सी HBeAg, ऑप्शन डी anti-HBc. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी HBeAg. म्हणजेच HBeAg पॉझिटिव्ह म्हणजेच हेपॅटायटिस ॲक्टिव्हिटी ही मल्टिप्लाय होत असते, त्यामुळे आपल्याला जास्त इन्फेक्शन झालेलं पाहायला मिळतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 23. विच टेस्ट डिटेक्ट व्हायरल लोड इन HIV, म्हणजेच HIV व्हायरल लोड मोजण्यासाठी कोणती टेस्ट वापरली जाते? ऑप्शन ए इलायझा टेस्ट, ऑप्शन बी PCR टेस्ट, ऑप्शन सी वेस्टर्न ब्लॉट टेस्ट, ऑप्शन डी रॅपिड टेस्ट. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी PCR टेस्ट ही यूज केली जाते. PCR टेस्ट ही HIV RNA क्वांटिफाय म्हणजेच व्हायरल लोड मोजण्यासाठी PCR ही टेस्ट केली जाते. विच हेपॅटायटिस व्हायरस इज रिक्वायर्ड HBV व्हायरस फॉर रिप्लिकेशन, म्हणजेच कोणता हेपॅटायटिस व्हायरस आहे जो रिप्लिकेशनसाठी हेपॅटायटिस B व्हायरसवर अवलंबून असतो? ऑप्शन ए HAV, ऑप्शन बी HCV, ऑप्शन डी HDV, ऑप्शन डी HEV. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर सी HDV म्हणजे हेपॅटायटिस D व्हायरस हा डिफेक्टिव्ह व्हायरस आहे, त्यामुळे HBV म्हणजे हेपॅटायटिस B शिवाय याची वाढ होऊ शकत नाही. सो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी HDV हेपॅटायटिस D व्हायरस. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 25. विच व्हायरस इज कॉल्ड डेन पार्टिकल्स, डेन पार्टिकल कोणता व्हायरससाठी वापरला जातो? ऑप्शन ए HIV साठी, ऑप्शन बी HBV साठी, ऑप्शन सी HCV साठी, ऑप्शन डी रोटा व्हायरससाठी. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी HBV म्हणजे हेपॅटायटिस B व्हायरससाठी वापरला जातो. हेपॅटायटिस HBV व्हिजनला डेन पार्टिकल्स असे देखील म्हटले जाते, म्हणून याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी HBV हेपॅटायटिस B व्हायरस. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 26. विच डिसीज इज प्रिव्हेंट बाय सेफ सेक्स पार्टिकल्स, म्हणजेच सेफ सेक्स पार्टिकल्सने कोणता आजार टाळता येतो? ऑप्शन ए रोटा व्हायरस, ऑप्शन बी HIV, ऑप्शन सी हेपॅटायटिस ए, ऑप्शन डी कॉलरा. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी HIV हा रोग टाळता येऊ शकतो. HIV सेक्शुअली 80% HIV हा सेक्शुअली ट्रान्समिटेड होत असतो, त्यामुळे सेफ सेक्समुळे हा डिसीज आपल्याला टाळता येतो, म्हणजेच प्रिव्हेंट करता येतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 27. विच हेपॅटायटिस व्हायरस हॅज नो वॅक्सिन, म्हणजे खालीलपैकी कोणता हेपॅटायटिस व्हायरस आहे त्यासाठी अजून वॅक्सिन उपलब्ध नाही? ऑप्शन ए हेपॅटायटिस ए व्हायरससाठी, ऑप्शन बी हेपॅटायटिस B व्हायरससाठी, ऑप्शन सी हेपॅटायटिस C व्हायरससाठी, ऑप्शन डी हेपॅटायटिस E व्हायरससाठी. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी हेपॅटायटिस C व्हायरससाठी अजून कोणतीही वॅक्सिन उपलब्ध नाही. हेपॅटायटिस C साठी अजून कोणतीही इफेक्टिव्हली वॅक्सिन उपलब्ध नाहीत, त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी हेपॅटायटिस C व्हायरस. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 28.
रोटा व्हायरस मेनली अफेक्ट विच एज ग्रुप. हा देखील क्वेश्चन एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. हेपॅटायटिस व्हायरस मुख्यतः कोणत्या वयोगटावर परिणाम करत असतो. ऑप्शन ए अडल्ट्स, ऑप्शन बी एल्डरली, ऑप्शन सी इन्फंट अँड यंग चिल्ड्रन्स, ऑप्शन डी टीनर्स. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी इन्फंट्स अँड यंग चिल्ड्रन्स. म्हणजेच लहान मुलांमध्ये सिव्हिअर डायरिया रोटा व्हायरसमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 29. विच अँटीबॉडीज अपियर फर्स्ट इन हेपॅटायटिस बी इन्फेक्शन. म्हणजेच हेपॅटायटिस बी इन्फेक्शनमध्ये सर्वात आधी कोणती अँटीबॉडी आपल्याला पाहायला मिळते. ऑप्शन ए अँटी HBS, ऑप्शन सेकंड अँटी HBC IgM, ऑप्शन डी अँटी HBE, ऑप्शन डी IgG. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी अँटी HBC IgM. म्हणजेच ॲक्यूट इन्फेक्शनमध्ये आपल्याला अँटी HBC IgM हे सर्वात आधी आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 30. विच इन्फेक्शन लीड्स टू केपोसिस सार्कोमा. केपोसिस सार्कोमा कोणत्या इन्फेक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. ऑप्शन ए हेपॅटायटिस सी व्हायरसमध्ये, हेपॅटायटिस बी व्हायरसमध्ये, ऑप्शन बी हेपॅटायटिस सी व्हायरसमध्ये, ऑप्शन सी HIV ऑप्शन डी रोटा व्हायरसमुळे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी HIV. HIV एड्समध्ये आपली इम्युनिटी कमी झाल्यामुळे कॅप्सोसिस सार्कोमा आपल्याला पाहायला मिळू शकतो. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी HIV. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करावं, आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.